हिंदुत्ववादी संगठन है, छोटा संगठन है, बड़ा संगठन नहीं। आप उसके ऊपर बंदी की भाषा करते हो, ये गलत है, ये विकृति है। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। या विषयाच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आहोत। आपला विषय सुरू आहे सनातनचा कैवार शिवसेनेनं घेणं योग्य आहे का, याच्या अग्रलेखाच्या अनुषंगाने आपण बोलतोय। ब्रेकच्या पूर्वी एक मुद्दा होता, काँग्रेसला सुद्धा या अग्रलेखामध्ये सवाल विचारण्यात आलेला आहे। रत्नाकर महाजन आपल्या सोबत आहेत। महाजन सर, मी आपल्यासाठी केवळ या 3 ओळी वाचून दाखवतो। पानसरे हत्या प्रकरणात सनातनवर बंदी घालण्यासाठी हे सर्व निधर्मी म्हणून घेणारे हिंदूंचेच देव पाण्यात घालून बसले, त्यात काँग्रेसवालेही आहेत। मुळात काँग्रेसच्या नेत्यांनी तर पानसरे सनातन संदर्भात ब्र काढू नये। ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू प्रकरणातील सर्व कागदपत्र उघड केली आहेत। आता नेताजींचे अस्तित्वासंदर्भातलं सत्य कसं दडपलं हे जगासमोर आलंय। त्यामुळे पुरावे लपवल्या कारणामुळे आणि रहस्य असंच ठेवल्यामुळे काँग्रेस पक्षावर बंदी घालावी काय, या प्रश्नावरती काँग्रेसचं काय म्हणणं आहे? अत्यंत गैरलागू, निरर्थक आणि अज्ञानातून उपजलेला हा प्रश्न आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल उकरून काढलेली चर्चा अजूनही अनिर्णित आहे आणि त्याबद्दल वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून, फेसबुकसह अन्य सामाजिक माध्यमातून अधिकारी लोक देत आहेत। त्याचबरोबर प्रसार माध्यमातून नेहरूंचं म्हणून लिहिलेलं एक फोर्ज पत्र सुद्धा प्रसारित झालेलं आहे, ज्याच्यावर नेहरूंची सही नाहीये। मुख्य म्हणजे नेहरूंची सहीच नाही, बाकी स्पेलिंग मिस्टेक वगैरे द्या सोडून। अशा प्रकारांचं समर्थन ज्या संपादकांना करायचं असेल त्या संपादकांची पत्रकारितेवरची निष्ठा, राजकीय सामाजिक समजदारी आणि राष्ट्रप्रेम या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्यामुळं या प्रश्नाला बिलकुल अर्थ नाही, या चर्चेच्या दृष्टीने अजिबात रेलेव्हन्स नाही। त्यामुळं दिस क्वेश्चन डझंट डिझर्व ए वर्ड ऑफ आन्सर। भोसलेजी, याबद्दल तुम्हालाच विचारायचं होतं खरं तर, म्हणून मी पहिल्यांदा महाजनांकडे गेलो। तुम्ही जे काही मुद्दे मांडतायत त्याच्यामध्ये तुम्ही काँग्रेसला सुद्धा मानतायत की या सगळ्या निधर्मी आणि पुरोगाम्यांच्या, एक तर तुम्ही ती शिवी घातल्यासारखा तो शब्द सारखा वापरताय, पुरोगामी, निधर्मी वगैरे, तुम्ही काँग्रेसला सुद्धा म्हणतायत। पण हे करत असताना तुम्ही ज्यांची बाजू घेताय ते पूर्णतः उजळ आहेत, हे सिद्ध कुठे झालंय? पुरोगामी या शब्दाचा ज्या पद्धतीने आतापर्यंत अनेक वेळा जो वापर झालेला आहे ना चुकीच्या वेळा पद्धतीने, तर आता तो पुरोगामी ह्या लोकांनी ती शिवीच तोंडात दिली त्या शब्दाची। कारण बाहेर समाजामध्ये आम्ही वावरतो तर त्याला पुरोगामी म्हटल्यानंतर तो बाबा असला शब्द वापरू नकोस, ही काहीतरी शिवी दिल्यासारखं वाटतं। हे ह्या पुरोगाम्यांचं हे अपयश आहे। रात्राला विषय असता आज सामनामध्ये काँग्रेसच्या बद्दल जे स्टेटमेंट आहे, गेल्या अनेक वर्षांची जी मागणी होती, पश्चिम बंगाल सरकारने ती कागदपत्र जाहीर केलेली लोकांसमोर आणलेली आहेत। कारण नेताजींच्या संदर्भातले जे काही सत्य होतं ते त्यामध्ये समोर येतोय, तर त्यामुळे तो दाखला दिलेला होता। आदरणीय महाजन साहेब, मी आपला फार आदर करतो, आपण फार एक विज्ञान निष्ठा किंवा आपली वैचारिक पातळी फार उच्च दर्जाची आहे, मी खरंच तुमचा आदर करतो। परंतु आपण एखाद्या संपादनांबद्दल इतका असं थोडं वाटेने जाऊन जे स्टेटमेंट करताय, मुळात काँग्रेसचे काही लोक असतील, कम्युनिस्ट पक्षाचे काही लोक असतील, किंवा ज्यांना हिंदू धर्माबद्दल असेल, हिंदुत्वादी संघटनांबद्दल असेल, ज्यांना प्रचंड आक्रोश आहे, अशी मंडळी कुठे टाचणी जरी पडली ना तरी डायरेक्ट हिंदुत्वादी संघटना, हिंदू धर्म यांच्यावरती बंदी झाला म्हणजे ते दंडोरी पेटत राहतात ना, त्याच्यासाठी तो दिलेला दाखला आहे। त्यामुळे तुम्ही एवढा ताबडतोब वाईट वाटून घेऊ नका। तुमच्याबद्दल तिथे प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे की तुमच्याकडून सुद्धा अशा चुका झालेल्या आहेत, मग काँग्रेसवरती पण बंदी घालायची का, असा तो प्रश्नचिन्हांकित प्रश्न आहे तो। पण ठीक आहे, या प्रश्नचिन्हांकित प्रश्नामुळे तुम्ही हे दावा असा करताय की जर का असं लॉजिक असेल तर बंदी घालणं योग्य आहे, हा त्या दाव्याची पुष्टी आहे, म्हणजे एक प्रकारे शिवसेना या तर्काला पाठिंबा देते। पण ठीक आहे, मी त्या मुद्द्यात जास्त जात नाही। माझ्याकडे शेवटच्या 2 कमेंट्स घ्यायचे आहेत। मी पहिल्यांदा पुन्हा एकदा पानसरेंकडे जाईन। काय योगायोग आहे, यांचं नाव पानसरे आहे परत। पानसरेजी, मला आपल्याला विचारायचं आहे, जर काही सुपारी घेतली जाते असं शिवसेनेचं म्हणणं आणि तुमचं त्याला समर्थन दिसतंय, जर का अशी सुपारी असेल तर भाजपच्या हिंदुत्ववादी RSSच्या पठडीमध्ये वाढलेल्या एका पक्षाचं गृह खातं, जे मुख्यमंत्र्यांकडेचे, जे स्वतः संघ स्वयंसेवक राहिलेले आहेत, कोण सुपारी देत असेल त्यांनाही? सुपारी नाही तर काय म्हणायचं याला, तुम्ही विचार करा, नुसता एक संशय म्हणून पकडले आणि लगेच बंदी आणा, बरोबर आहे, लिखाण बाहेर काढलं, बरोबर आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीची सुपारी घेतल्याप्रमाणे हे सनातनच्या विरोधामध्ये षडयंत्र राबवलं जात आहे, शक्य आहे, बरोबर आहे। सुपारी पुरोगाम्यांनी घेतली असा आमचा आरोप आहे। पण पुरोगाम्यांची सुपारी रोज वृत्तपत्रातून, वृत्तवाहिन्यातून सनातन प्रभातच्या विरोधामध्ये गरळ ओकली जाते, सतत मानहानी केली जाते, 100% बरोबरच बोलताय, सुपारी घेतली गेली आहे, तुम्ही एक्झॅक्ट अचूकच बोलताय। तुम्ही म्हणताय त्यातलं एकही वाक्य चुकीचं नाही। प्रश्न असा आहे, पुरोगाम्यांकडून सुपारी घेतली कोणी? देवेंद्र फडणवीस, स्वयंसेवक, RSS, भाजपचे मुख्यमंत्री,
त्यांनी तपास घेतली. करायला पाहिजे कोणी, हे षडयंत्रच आहे. आम्ही तेच म्हणतो, सातत्याने सनातनच्या विरोधामध्ये अपप्रचार केला, तो रोज एक नवीन प्रकरण काढलं, तर रोज काही ना काही काढला, तर सनातन कशी बदनाम होईल आणि सनातनवरचा कसा विश्वास षडयंत्र चालू आहे. षडयंत्र चालू आहे आणि या षडयंत्राच्या अंतर्गत सुपारी घेऊनच हे सगळं चालू आहे आणि यामध्ये अनेक सगळे प्रसिद्धी माध्यम सहभागी झालीत की काय, असा आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे. ठीक आहे, तुमच्या मताचा आदर आहे. साबळेंची या विषयावरची शेवटची प्रतिक्रिया देताना मला एवढंच म्हणायचं, जर काँग्रेसचं सरकार जर आता सत्तेवर असतं आणि जर समीर गायकवाडना अटक झाली असती, तर आता हे सर्वजण, हे हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा कोण जे तथाकथित हिंदुत्वाचं आणि हिंदूंचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेले संघटना आहेत, त्यांनी लगेच काँग्रेसवरती हल्लाबोल केला असता किंवा राष्ट्रवादी असती किंवा अन्य कुठल्याही पक्षाचं सरकार असतं तर हल्ला केला असता. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे ही सर्व सनातन प्रभात असो, हिंदू जनजागृती हे नाव घ्यायला तयार नाहीत. एका प्रकारे शेपूट घालतायत. त्यांची हिंमत असेल तर त्यांनी सांगावं की मुख्यमंत्र्यांनी जे केलेलं आहे ते योग्य नाही आहे, मुख्यमंत्री जे करतायत ते योग्य नाही आहे, किंवा मुख्यमंत्र्यांचा वचक नाही आहे ग्रह खात्यावर, किंवा हे पोलीस अधिकारी ग्रह खात्याचं आणि मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत, असं बोलायची हिंमत आहे का? असं बोलत नाही आहेत. शिवसेना देखील तसं बोलत नाही आहे. शिवसेना एकीकडे सनातनचं जोरदार समर्थन करतं, परंतु हा निर्णय, ज्यांना अटक करण्याचा जो निर्णय आहे तो पोलिसांनी घेतला, पोलिसांचं खातं आहे मुख्यमंत्र्यांकडे, त्याविषयी शिवसेनेला स्पष्टपणे बोलायला काय झालं, का मौन पाळताय? भोसलेजी, या एकाच प्रश्नाचं उत्तर, का मौन पाळते? भाजपवरती सरळ बोलत का नाही तुम्ही? मग साबळे साहेब, तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराला कळलं ना, बस झालं. आणखी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. लोटं सुज्ञ साहेब, तुम्हाला कळलं ना, बस झालं. ठीक आहे, भोसलेंनी एक प्रकारे सरळ कबुली दिलेली आहे की आम्हाला हेच म्हणायचंय. साबळेंनी केवळ ते स्पष्ट बोलून दाखवलेलं आहे. पण या निमित्तानं कदाचित हा शिवसेनेनं भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असेल. साबळेंनी त्याचा उल्लेख केलेला आहे. भाजपाला धड स्वतःचं हिंदुत्व सांगता येत नाहीये, धड पुरोगामी होता येत नाहीये. अशा वेळी शिवसेना आम्ही हिंदू आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि मग सनातनची सुद्धा भूमिका आम्ही घेणार, अशा प्रकारे कदाचित हिंदूंच्या या एका सेक्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असेल. या शक्यतेला नाकारता येत नाहीये. पण यावेळी सनातनची कोणी सुपारी घेऊ किंवा न घेऊ, या मधल्यामध्ये शिवसेना जर का राजकीय हितसंबंध साध्य होत असेल तर तो मात्र लाभ परस्परम समरम्य होत आहे आणि हे सनातनला मान्य आहे की नाही याची मात्र कल्पना नाहीये. कदाचित सनातनला मात्र सध्या उकळ्या फुटतात की शिवसेनेचा वाघ आपल्या सोबत आहे. सनातनची भूमिका नेहमीच शिवसेनेने उचलून धरलेली आहे. त्यामुळे केवळ राजकीय लाभासाठी शिवसेना करते असं म्हणणं चुकीचे आहे. कारण शिवसेना प्रमुखाने नेहमीच हिंदूंची बाजू घेतलेली आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेची एखाद्याने शिवसेनेने बाजू घेणं यात काही चूक नाहीये. एक मिनिट, उलट पुरोगामी आणि साम्यवादी पत्रकारांनी किंवा प्रसिद्धी माध्यमांनी सुपारी घेतली असा आमचा आरोप आहे. बरं, महाजनांची शेवटची कमेंट. महाजनांनी हात वर केलाय, त्यांची शेवटची कमेंट. नाही, सुपारी बिपारीची चर्चा निरर्थक आहे आणि जो तो आपापल्या पातळीप्रमाणे बोलत असतो, त्यामुळे ते सोडून द्या. मुद्दा असा की मगाशी 2009 साली मडगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोप असलेले 4 जण सुटले असा उल्लेख झाला. पण जे 2 जण त्यात मृत्यू पावले ते दोघेही सनातनचे साधक होते. साधक इंटू इन्व्हर्टेड कॉमा. तर त्यांनीच तो बॉम्ब तयार केला आणि तेच बॉम्ब ठेवायला गेले आणि तेच त्या बॉम्बचे बळी ठरले आणि ते सनातनचे साधक होते. याचं काय करायचं? तुमच्यापेक्षा जास्त माहिती मला. माझ्या माहितीवर तुम्ही प्रश्नचिन्ह उभं करू नका. माझ्या माहितीवर प्रश्नचिन्ह उभं करू नका. तो मुद्दा सिद्ध झालेला नाही आणि 6च्या 6 साधक हे निर्दोष मुक्त झालेले आहेत. पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता याला वेगळा अर्थ असतो. मी त्या विषयात जात नाहीये. आपण आता आत्ताच्या विषयापुरता ठेवूयात, कारण याच्यामधलं राजकारण आपल्याला समजून घ्यायचं होतं. या विषयामध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेकच्या नंतर आपला पुढचा विषय असणार आहे तो म्हणजे आरक्षण आणि संघाची पुनर्विचाराची भूमिका. तो विषय ब्रेक नंतर आपण चर्चेला घेऊया. तुर्तास आजच्या या चर्चेसाठी, या विषयापुरता चर्चेसाठी वेळ दिलेल्यांचे मी आभार मानतो. चर्चेमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा लक्षवेधी. एक हिंदुत्ववादी संगठन है, छोटा संगठन है, बड़ा संगठन नहीं. अब उसके ऊपर बंदी की भाषा करते हो, ये गलत है, ये विकृति है.